बघूया बातम्यांचा वेगवान आढावा। कोल्हापुरात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुढचे 31 तास शहरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात येणार आहे। इंटरनेट सेवा बंद करण्यास गृह विभागाच्या सचिवांनी परवानगी दिली असून 8 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार। आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या। जमावबंदीचे आदेश झुगारून करण्यात आलेलं आंदोलन चिघळलं। अखेर आता पोलिसांनी हस्तक्षेप करत ही परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला। परिस्थिती नियंत्रणात। कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागल्यानं वाहनांचं मोठं नुकसान झालं। मुस्लिम वस्तीत वाहनांची आणि इतर गाड्यांची सुद्धा तोडफोड करण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराज चौकात संतप्त जमावाकडून काही वाहनांची तोडफोड करण्यात आली। आंदोलनस्थळी रिक्षासह काही वाहनांच्या काचा फुटल्या। कोल्हापुरात काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली। दरम्यान राडा करणाऱ्यांचा शोध सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यासोबत अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखण्याचं आवाहन पोलीस दलाकडून केलं जात आहे। हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करावा लागला। या धावपळीच्या दरम्यान काही आंदोलक जखमी झाले। जखमींवर सध्या उपचार केले जात आहेत। कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी रिक्षा उलटवली। कार्यकर्त्यांनी बंद झुगारून तीव्र निदर्शनं केली। यावेळी जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। यावेळी धावपळ सुरू असताना काही आंदोलकांनी रिक्षा उलटवल्या। छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातल्या संवेदनशील भागात जायला आंदोलकांना पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला होता। मात्र आंदोलकांनी संवेदनशील भागात शिरण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला। कोल्हापुरातील घटनेवर छत्रपती संभाजीराजेंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। शिवशाहूंच्या कोल्हापुरात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे। सरकारनं दोषींवर चार्जशीट दाखल करून कठोर कारवाई करावी। अशी परत कोणी औरंग्याचं उदात्तीकरण करणार नाही असं ट्विट त्यांनी केलं। औरंग्याचं लांगुल चालन करून मोठ्या प्रमाणात जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सध्या सुरू आहे। औरंग्याचा फोटो पोस्टर लावून उभ्या महाराष्ट्राचा देशाचा अपमान करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं। संदीपान भुमरेंचा संभाजीनगरशी काही संबंध नाही। जनता महाविकास आघाडीच्या मागे आहे म्हणून ईडीचं कटकारस्थान सुरू आहे। गद्दारांना कोणीही मदत करत नाही। उद्धव ठाकरेंनी आदेश दिले तर मी गद्दारांना साफ करून टाकेन असं मत चंद्रकांत खैरेंनी व्यक्त केलं। वर्ध्यामध्ये एमआयडीसी परिसरात भंगार डेपोला आग लागली। या आगीत 1.5 एकरचा भाग जळून खाक झाला। आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी घटनास्थळाला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी अक्कलकोट इथल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन आरती केली। यावेळी मंदिर विश्वस्त समितीच्या वतीने बावनकुळेंचा सत्कार करण्यात आला। धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरात 16 आरोग्यवर्धिनी दवाखाने सुरू करण्यात आले। मात्र या दवाखान्यांमध्ये पुरेसा औषध साठा उपलब्ध नसल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होतीये। औषध उपलब्ध नसल्यानं हे दवाखाने बंद ठेवण्याची वेळ महापालिकेवर आली आहे। औषधांचा साठा उपलब्ध करून आरोग्यवर्धिनी केंद्र तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहेत। सांगली जिल्ह्यातल्या उमरदी इथं तेली परिवाराकडून आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थिती लावत वधूवरांना आशीर्वाद दिले। तेली परिवाराकडून प्रतिवर्षी अशा विवाह सोहळ्यांचं आयोजन करण्यात येतं। पुढच्या वर्षीच्या विवाह सोहळ्याला 101 जोडप्यांचं नियोजन करा। मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विवाह सोहळ्यासाठी घेऊन येतो असं अभिवचन बावनकुळेंनी दिलं। कल्याण बदलापूर महामार्गावरच्या फुटपाथवर अतिक्रमण करण्यात आलं। या ठिकाणी बांधकाम करून कार विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला। या प्रकरणाची दखल घेत कार विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागानं कारवाई केली आहे। बदलापूर स्टेशन परिसरातील अनधिकृत आठवडी बाजार बंद करावेत या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं बदलापूर नगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। 10 ते 15 दिवसात आठवडी बाजार बंद झाले नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। खार इथल्या एका धर्मशाळेतल्या 16 वर्षाच्या मुलीनं भावाशी झालेल्या भांडणाच्या रागातून ब्लेडनं हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला। पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्यानं या तरुणीचा जीव वाचला। पोलिसांनी तात्काळ या तरुणीला रुग्णालयात दाखल केल्यानं तरुणीला योग्य वेळीच उपचार मिळाले।
अरबी समुद्रातील चक्रीवादळानं आपली दिशा बदलल्यानं भारतीय किनारपट्टीवरचा धोका टळला असून मान्सून वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झालंय। पुढील 24 ते 48 तासात केरळ किनारपट्टीवर मान्सून दाखल होणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉक्टर अनुपम कश्यप यांनी दिली आहे। जळगाव जिल्ह्यात योग्य भाव मिळत नसल्यानं हजारो क्विंटल कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। राज्य सरकारनं हमी भाव न दिल्यानं व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी काढलेला नाही, मात्र पुढचा हंगाम आल्यानं पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा हा शेतकऱ्यांच्या समोरचा प्रश्न आहे। धाराशिव जिल्ह्यात डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबावर पडलेल्या तेल्या रोगाच्या संकटानं अडचणीत आलेत। या रोगापासून डाळिंबाचं संरक्षण करण्यासाठी झाडांवर पांढऱ्या जाळीचं आच्छादन अंथरण्यात आलंय। या आच्छादनामुळे संपूर्ण बाग पांढरी शुभ्र झाली आहे। संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी 70 किलोमीटर अंतर पार करून 6व्या दिवशी सिन्नर तालुक्यातल्या दातली या ठिकाणी पोहोचली। यावेळी पालखीवर जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली। दातली या ठिकाणी पालखीचा पहिला गोल रिंगण सोहळा संपन्न झाला। टाळ मृदुंगाच्या गजरात परिणामाचा गजर करत शेकडो वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी झाले। पंढरपूरच्या विठ्ठलाच्या चंदनओटी पूजेची आज सांगता होणार आहे। गुढीपाडव्यापासून ही पूजा सुरू करण्यात आली होती। या पूजेतून मंदिर प्रशासनाला 35 लाखांचं उत्पन्न मिळालंय, तर 85 किलो चंदनाचा वापर करण्यात आला। आषाढी एकादशीसाठी वर्धा जिल्ह्यातून 59 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत। 23 जूनपासून या बसेस पंढरपूरकडे रवाना होणार आहेत। जिल्ह्यातील सर्व बस स्थानकांवर समूह बुकिंग सुरू करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यातल्या वरवण गावात महिला सरपंच असलेल्या ग्रामपंचायतीत सरपंच महिलेच्या मुलानं सरपंचाच्या खुर्चीवर ताबा घेतल्याचा व्हिडिओ समोर आलाय। संबंधित महिला सरपंचाचा मुलगा मनमानी पद्धतीनं कारभार करत असल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी वरवण गावच्या उपसरपंचांनी पंचायत समितीकडे तक्रार केली आहे। यंदाच्या आषाढी यात्रेच्या निमित्तानं पंढरपुरात आरोग्य विभागाच्या वतीनं महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे। आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या संकल्पनेवर आधारित 28 आणि 29 जून रोजी 20 लाख भाविकांची तपासणी करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी स्पष्ट केलं। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला हक्काची जागा मिळावी म्हणून अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीनं व्यापाऱ्यांना शेड रिकामं करण्याबद्दलची नोटीस बजावली। या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचं पावसापासून संरक्षण होणार आहे, त्यामुळे शेतकरी या निर्णयानं सुखावलाय। जळगाव जिल्ह्यातल्या 40 गावच्या पाचोबा टेकडीजवळच्या पुरातन पाण्याची टाकी नामशेष झाली होती। या टाकीला पुनर्जीवित करून सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। पुरातन ठेवा लोकांसमोर आणून भविष्यात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचं संवर्धन करण्याचा निर्धार करण्यात आला। अहमदनगर जिल्ह्यातल्या समनापूर इथं झालेल्या दगडफेकीच्या घटनेत पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना ताब्यात घेतलं। हिंदू जनआक्रोश मोर्चा पार पडल्यानंतर माघारी निघालेल्या आंदोलकांवर ही दगडफेक करण्यात आली। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या। अकोला जिल्ह्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीनं वडेगाव इथल्या टी पॉइंट जवळ एकदिवसीय धरणं आंदोलन केलं। यावेळी आंदोलकांनी कांदा रस्त्यावर फेकून देत सरकारचा निषेध व्यक्त केला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे, खरीप हंगामासाठी विना अट पीक कर्ज उपलब्ध करून द्यावं या मागण्यांसाठी बुलढाण्यातल्या ठाकरे गटाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या धाटाव एमआयडीसी मधल्या रोहा डाय केमिकल कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागली। मोठा स्फोट झाल्यानं आजूबाजूच्या कंपनीला सुद्धा हादरे बसले। यात एक जण जखमी झाला असून जखमी रुग्णाला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलजोड्या विक्रीसाठी आल्या असून खरीप हंगामासाठी शेतकरी नव्या बैलजोड्यांची खरेदी करतायत, मात्र व्यापारी कमी दरानं शेतकऱ्यांकडून बैलजोडी विकत घेऊन वाढीव दरानं बैलजोडी विकताना दिसतायत, त्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करतो। भुसावळ शहरात नाले सफाई करणाऱ्या जेसीबीमुळे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्यानं नाल्यातलं अशुद्ध पाणी पाईपलाईनमध्ये मिसळतंय। हे अशुद्ध पाणी नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। नळाला आलेल्या अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला।
पिंपरी चिंचवडमधल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत इथल्या पाणी पुरवठा केंद्रात विद्युत यांत्रिकी आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी आवश्यक तो पाण्याचा साठा करून ठेवावा असं आवाहन एमआयडीसीच्या पाणी पुरवठा विभागाने केलंय। प्रधानमंत्री कुसुम योजनेत सोलार पंपाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्यात अडचणी येत आहेत। वेबसाईट सुरू होत नसल्यानं शेतकऱ्यांच्या मशागतीचा वेळ वाया जातोय। याकडे सरकारनं लक्ष देण्याची मागणी होतीये। लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे। लांबजना गावात पाण्यासाठी महिलांना जीव धोक्यात घालावा लागतोय। गावातली एकमेव विहीर आटली असून त्यासाठी तळाशी जाऊन पाणी गोळा करावं लागतंय। ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप होतो। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे 3 दिवस बाकी आहेत। सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। जुना पुणे मुंबई महामार्गावर पालखी ज्या कमानीतून बाहेर पडते त्या कमानीच्या रंगरंगोटीचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। निळवंडे धरणातून 31 मे रोजी सोडलेलं पाणी मजल दरमजल करत अकोले, संगमनेर आणि राहता तालुक्यात पोहोचलंय। या पाण्याचं नागरिकांनी आनंदानं वाजत गाजत स्वागत केलंय। गोंदियाच्या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला। तो दूर करण्यासाठी गोंदिया विधानसभा ग्रुपनं आवाहन केलं। त्यानंतर 100 लोकांनी पुढे येत रक्तदान केलं। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी 170 कोटींची निविदा काढण्यात आली। 7000 सीसीटीव्ही बसवण्यात आल्याचं बोललं जात आहे। यावरून विरोधकांकडून टीका केली जाते। सीसीटीव्हीच्या नावाखाली पैसे लाटण्याचा आरोप होतोय। अमरावतीमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी खड्ड्यांची पूजा करून प्रशासनाचा निषेध केला। या मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं लहान मोठ्या अपघातांचं प्रमाण वाढलंय। त्यामुळे त्याचा निषेध करून घोषणाबाजी करण्यात आली। अक्षय भालेराव हत्येप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये पीपल रिपब्लिकन पार्टीनं तीव्र निदर्शनं केली। माजलगाव तहसील कार्यालयाच्या समोर निदर्शनं केली असून अक्षयच्या भावाला तात्काळ सरकारी नोकरी द्यावी, कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी करण्यात आली। दिल्लीतील कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। इस्लामपूरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं। कुस्तीपटूंसोबत गैरवर्तन केलं जात असल्याचा यावेळी निषेध करण्यात आला। वसई विरार महापालिकेत सेफ्टी टँकमधील मैला साफ करण्यासाठी 3 यांत्रिक रोबोट आणण्यात आलेत। यापुढे सेफ्टी टँक साफ करताना कोणत्याही कामगाराचा जीव जाणार नाही। वसई विरार पालिका हे रोबोट घेणारी राज्यातली 5वी महानगरपालिका ठरली आहे। पुण्यामध्ये एका चोरट्यानं बँक कर्मचारी असल्याचं भासवून एका व्यावसायिकाला तब्बल 2 लाखांचा गंडा घातलाय। तुम्ही स्लिप भरा, तोपर्यंत तुमची कॅश मी एटीएम मध्ये भरतो असं सांगून चोरट्यानं 2 लाख लंपास केले। कोंढवा भागातल्या इंडसलँड बँकेमध्ये हा प्रकार घडला असून पोलीस सीसीटीव्ही तपासून आरोपीचा शोध घेत आहेत। जुन्नरमध्ये एकाच तरुणीनं अनेकांशी लग्न करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी 6 जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आलंय। आतापर्यंत 20 पेक्षा जास्त तरुणांना या तरुणीनं गंडा घातल्याचं उघड झालंय। भरधाव डंपरनं चिरडल्यानं एका तरुणाचा मृत्यू झालाय। कन्नडच्या पिशोर मोहद्री या रोडवर हा अपघात झाला। हा अपघात सीसीटीव्हीत कैद झाला असून डंपर चालकाच्या अटकेसाठी तरुणाचे नातेवाईक आक्रमक झालेत। पार्टी करायला 3000 रुपये दे असं म्हणत चाकूचा धाक दाखवून व्यावसायिकासह कुटुंबियांना धमकावण्याचा प्रकार वर्ध्याच्या गुंजखेडा गावात घडला। या प्रकरणी पोलिसांनी वेगानं तपास चक्र फिरवत 24 तासात आरोपीला अटक केली आहे। बीड पुणे राष्ट्रीय महामार्गावर पिट्टी गावाजवळ शिवशाही बस आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या अपघातात 5 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। श्रीरामपूर शहरात 70 वर्षीय वृद्ध महिलेवर एका तरुणानं अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले। आरोपी विरोधात श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। अवघ्या 3000च्या रकमेसाठी सावकारानं मातंग समाजातल्या एका कुटुंब प्रमुखाची हत्या केली। लातूरच्या रेणापूरमध्ये हा प्रकार घडलाय। या घटनेच्या नंतर मातंग समाज आक्रमक झाला असून पीडित कुटुंबाला न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून रामशेत या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे। फतेह शिकस्त, पावनखिंड, मुरारबाजी,
चित्रपटाचे निर्माते रामशेठ चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. अंकित मोहन यात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता आमिर खाननं अलीकडेच पंजाबी चित्रपट कॅरी ऑन चड्डा 3च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमाला हजेरी लावली. ट्रेलर लॉन्च झाल्यावर आमिरनं या चित्रपटातील सगळ्या कलाकारांसाठी आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलं. यावेळी कपिल शर्मानं गाणं गायलं. अर्चना पूरणसिंग यांनी हा व्हिडिओ शेअर केला. KGF सारखा सुपरहिट सिनेमा देणारे दिग्दर्शक प्रशांत नील लवकरच ज्युनियर NTR सोबत काम करणार आहेत. भारत पाकिस्तान युद्धावर आधारित या ॲक्शन सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून थेट प्रियंका चोप्राची निवड करण्यात आली. ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं मदतीचा हात दिलाय. सोनूनं पीडित कुटुंबियांना मदत करण्यासाठी त्याच्यासोबत त्याची खास टीम कामाला लावली आहे. पीडित कुटुंबापर्यंत पोहोचण्यासाठी सोनू सूदनं एक हेल्पलाईन सुरू केली. छोटा तैमूर आता इतका मोठा झालाय की तो आता मोठा भाऊ इब्राहिमसारखा फुटबॉल खेळायला लागलाय. मैदानात फुटबॉल खेळत असल्याचा तैमूरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथे थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.